काहीची नावडे भक्ताची आवडे सर्व काळ. भक्ताशिवाय देवाला काही आवडत नाही. म्हणजे तो इंजिनियर झाला पाहिजे की डॉक्टर झाला पाहिजे की आर्किटेक्ट झाला पाहिजे की IPS ऑफिसर झाला पाहिजे की काय, तिला त्यातलं काहीच माहिती नाही. जाम म्हणजे किती शिकतात हे पण तिला माहिती नाही. 15वी 17वी तिला काहीच माहिती नाही. फक्त तिला एवढंच माहिती होतं की माझा मुलगा भरपूर शिकला पाहिजे, म्हणजे तो मोठा व्हावा, त्याचं हित व्हावं, त्याची प्रगती व्हावी, एवढीच काही ती इच्छा माऊलीच्या अंतःकरणात असते. याचा अर्थ आपल्या लेकराचं हित झालं पाहिजे, त्याचं भलं झालं पाहिजे, एवढी इच्छा जिच्या अंतःकरणामध्ये असते तिला माऊली म्हणतात. विठ्ठल विठ्ठल एवढीच तिच्या अंतःकरणाला इच्छा असते, दुसरी काही नाही. बरं, आता आपल्याला हे संतांकडे लावा बरं का. जसं त्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये लेकराच्या हिताची चिंता असते. दादा तुम्ही सारखे सारखे इथे येऊ नका बरं का. काय होतं माहिती, तुम्ही हात केला की या सगळ्या तिकडे बघतात आणि मग माझं सगळं लक्षात निघून जातं. मग मी सांगणार येणारी मंडळी बरोबर वाट करून येतील आणि बसतील, तुम्ही काही चिंता करू नका. बरं, काय चाललं होतं आपलं सांगा बरं. आता मला काय सुरू होतं सांगू नका. कीर्तन सुरू होतं म्हणून कीर्तनच सुरू आहे. आपण लेकराचं आणि माऊलीचं म्हणत होतो. माऊलीच्या अंतःकरणात जशी लेकराच्या हिताची चिंता असते की नाही, तसं आता तुम्ही संतांकडे लावा. तसं संतांच्या अंतःकरणामध्ये समाजाच्या हिताची चिंता असते. संतांना समाजाचं हित व्हावं वाटत असतं. सारखं सारखं आई जशी लेकराला सारखं तिच्या हिताचं सांगत असते, लेकराचं हित व्हावं म्हणून सांगत असते. मी गमतीनं म्हणत असतो, एक लेकरू उन्हात खेळत होतं. उन्हात त्याच्या पोरांच्या बरोबर त्याच्या मित्रांच्या बरोबर खेळत होतं. उन्हात आपलं लेकरू खेळतंय हे आईला बघवलं नाही, म्हणून आई त्या लेकरांच्या बघून तिच्या मुलाला सांगायला लागली, अरे बाळा सावलीत येऊन खेळ, सावलीत येऊन खेळ, सावलीत येऊन खेळ. अनेक वेळा सांगितलं पण बाळ्या काही ऐकेना. बाळ्यानं काही ऐकलं नाही. शेवटी बाळ्या म्हणायला लागला, अरे आई मी एकटा सावलीत येऊन काय करू, सगळे मित्र इथे उन्हात खेळतात, मला पण त्यांच्याच बरोबर खेळू दे, उन्हात एकटा सावलीत येऊन करू काय. आईनं उत्तर दिलं, बाकीच्यांना उन्हात मरू दे, पण तू
सावलीत येऊन खेळ. म्हणजे बाकीच्यांचं काय व्हायचं ते होऊ दे, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण तू मात्र सावलीत येऊन खेळला पाहिजे. म्हणजे आपल्या लेकराचं भलं झालं पाहिजे ही माऊलीच्या अंतःकरणाला इच्छा असते. बाकीच्या लेकरांशी तिला काही घेणं देणं नसतं. किंबहुना स्वतःच्या लेकरावर जेवढं प्रेम आहे तेवढं बाकीच्या लेकरावर नसतं की नाही. आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नाहीये, तुकाराम महाराज म्हटले. स्वतःच्या लेकरावर जेवढा कळवळा असतो तेवढा बाकीच्यांच्या बाळावर नसतो. म्हणजे आपल्या लेकराचं हित व्हावं हे तिला जसं वाटतं तसं संतांच्या अंतःकरणाला पण वाटतं की समाजाचं हित झालं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला समाजामध्ये येऊन संत मंडळी आपल्या हिताकरता उपदेश करतात की नाही. आपल्या हिताकरता जे काही आहे ते आपल्या हिताकरता म्हणजे हित व्हावं याच्याकरिता संतांनी उपदेश केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला मग आता फरक काय याच्यामध्ये, मग फरक तुम्हाला सांगतो. संतांना वाटतं समाजाचं हित झालं पाहिजे आणि आईला वाटतं लेकराचं हित झालं पाहिजे. फरक काय, फरक एवढाच आहे, लेकराचं हित झालं पाहिजे हे आईला वाटतं, पण हित म्हणजे नेमका काय असतं हे आईला माहिती असेलच असं सांगता येत नाही. मी म्हटलो की नाही मगाशी, जाम शिकला पाहिजे हे तिला वाटत होतं, पण जाम म्हणजे नेमका काय असतं हे तिला माहिती असेलच असं मात्र सांगता येत नाही. संतांना समाजाचं हित झालं पाहिजे असंही वाटतं आणि ते हित कशात आहे हे पण संतांना कळतं. आणि म्हणून वारंवार येऊन आपल्याला ते उपदेश करतात की तुमचं हित झालं पाहिजे, म्हणून अमुक अमुक गोष्ट केली पाहिजे. काय केलं पाहिजे, मग आपल्याला संत मंडळी म्हणायला लागली की नाही, हित ते करावे देवाचे चिंतन, करतो ती अपेक्षा तुम्ही पूर्ण करायची. करणार असाल तर सांगतो, नाही तर लगेच थांबतो. सांगू का, तुम्ही म्हणत असाल तर सांगतो. तुम्ही पण ऐकायचं आहे, तुम्ही त्यांच्याकडे बघू नका. हे सगळ्यांकरता आहे, प्रत्येकाकरता माझी एक अपेक्षा आहे, छोटीशी अपेक्षा आहे. काय, जय विठ्ठल झालं की प्रत्येकानं 100 रुपये मला द्यायचे, चालेल का? नाही, चिंता करू नका बरं, मी बाहेरचा नाही आहे, असली काय अपेक्षा मी करत नाही. माझी अपेक्षा वेगळी आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे, आपल्या मातेच्या चरणी उत्तम श्रद्धांजली समर्पित व्हावी याच्याकरता रोज संध्याकाळी तुमच्या घरात देवघराच्या समोर कुठलाही एक चांगला ग्रंथ वाचायला तुम्ही सुरुवात करा, एवढीच माझी अपेक्षा आहे. कोणता पण ग्रंथ तुम्हाला जो आवडेल तो ग्रंथ आपल्या मातेच्या स्मरणानिमित्त रोज संध्याकाळी देवाच्या समोर 5 मिनिटं तरी आपण वाचाल अशी अपेक्षा करतो. तुम्ही सगळ्याच जणांनी वाचा, जो ग्रंथ तुम्हाला आवडेल तो वाचा, कोणताच आग्रह नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीपासून समर्थांच्या मनाच्या श्लोकापर्यंत, हरिपाठापर्यंत जे वाचता येईल ते थोडं थोडं तरी वाचाल अशी अपेक्षा करतो. कारण वाचाल तर वाचाल, म्हणून वाचा, वाचा, हरिपाठ वाचा, आरत्या वाचा. त्या चुकीच्या बोलण्यापेक्षा कधी कधी वाचायचं आपण, ते वाचून आपण संतांच्या वाङ्मयाला जवळ कराल अशी अपेक्षा करतो. कीर्तनकार म्हणून एक कर्तव्य म्हणून एक सूचना सगळ्यांना. उद्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा असलेला आपला दिवस आहे, मतदानाचा उद्याचा दिवस आहे. आपण सगळ्यांनी जागरूक राहून जास्तीत जास्त प्रमाणात प्रत्येकानं मतदान करायचं आहे. मतदानाची सुट्टी म्हणून बाहेर फिरायला जायचं नाही. प्रत्येकानं मतदान करा.
जायचं असेल तर वोट देऊन, मत देऊन आपण जाल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, जे आपल्या मदतीला धावून येतात, आपली अडचण असली की जे क्षणात आपल्यासमोर उभे राहतात, गोरगरिबांकरता जे धावून येतात, आपला हिंदू धर्म, आपला समाज, आपली राष्ट्र आणि संस्कृती यांना जपण्याकरिता जे कार्य करतात, त्यांना आपण जागे राहून मतदान कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. जास्तीत जास्त प्रमाणात आपण मतदान करा, भरपूर टक्क्यांनी आपण मतदान करा. वारीला पण ज्यांना ज्यांना जायचं आहे ना, त्यांनी बिनधास्त जायचं आहे. मी पण उद्यापासून वारीला जाणार आहे, पण मी आधी मतदान करणार आहे आणि मग वारीला जाणार आहे. किंवा जे गेलेले असतील त्यांना विनंती करून सांगायचं की तासभर फक्त या आणि मतदान करून पुन्हा जा. आपण सगळे जागे राहून मतदान कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणखी एक सगळ्यांना निमंत्रण, दरवर्षीचा जो आपण गुरुस्मरण सोहळा करतो, तो गुरुस्मरण सोहळा यावर्षी म्हणजे 2025मध्ये 19 जानेवारी 2025 रविवार या दिवशी हा गुरुस्मरण सोहळा होणार आहे. हरिपाठ मंडळांनी नोंद करून घ्यायची आहे, कारण 19 जानेवारी 2025 हा गुरुस्मरण सोहळा परिसरातील सगळे हरिपाठ मंडळ, जवळजवळ 100 हरिपाठ मंडळ एकत्र असतात एकाच मंडपाखाली. आणि नाही म्हटलं तरी जवळजवळ 1,500 आमच्या या महिला अशा टाळ घेऊन उभ्या राहतात. कीर्तनाला 200-250 टाळकरी असतात, ऐकायला 3,000-3,500 हजार लोक तिथं कीर्तन श्रवण करायला असतात. विलासभाऊंना वगैरे सगळ्यांना माहिती आहे, गुरुस्मरण आपण पाहिलेलं आहे. आपण ही तारीख नोंद करून घ्या. 19 जानेवारी 2025 रविवार आहे. सगळ्यांनी गुरुस्मरणाकरिता पिंपळेश्वर महादेव मंदिर हे ठिकाण निश्चित करून घ्यायचं आहे. जाहिराती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील, पण तरीही या स्मरणाकरिता आपण अगदी हरिपाठापासूनच उपस्थित राहा अशी आपल्याला विनंती करतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल. आ बोलले रे पुरे वेळे वाकुळे उत्तरे, करा क्षमा आरती धन राजा महाकैवल्य तेजा.